नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या ऑनलाईन स्कूल एज्युकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक शिंदे एम महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज उमरज, इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 3 उद्योजकतेचा विकास ह्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हा घटक आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी 5 मार्कासाठी असला तरी एकूणच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणारा असा आहे. तर उद्योजकता हा एक पूर्ण वेळ व्यवसाय आहे ज्यासाठी समर्पण आणि कष्टाची आवश्यकता असते. उद्योजक हे सर्जनशील असतात. ते मालक, उत्पादक, बाजार निर्मिती करणारे, निर्णयक्षम आणि जोखीम पत्करणारे असतात. ते जमीन, मजूर, भांडवलाचा पुरवठा करतात. त्यामुळे उद्योजकतेला उत्पादनाचा चौथा घटक असे संबोधले जाते. ते रोजगाराच्या संधी निर्माण करतात, म्हणून त्यांना राष्ट्राच्या प्रगतीचा कणा म्हणतात. कोणत्याही देशाच्या विकासामध्ये उद्योजक हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. उद्योजक ह्या शब्दाचा जर इतिहास पाहिला तर 16व्या शतकाच्या प्रारंभी हा शब्द लष्करातील किंवा आर्मरातील प्रमुख व्यक्तींसाठी फ्रेंच नागरिकांनी वापरला. त्यानंतर 17व्या शतकामध्ये हा शब्द कंत्राटदारांसाठी वापरला जात होता. नंतर 18व्या शतकाच्या प्रारंभी हा शब्द फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॉन्टिलॉन यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी लागू केला. त्यानंतर प्रथमच 1848 मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योजक संस्थापक असे वर्णन केले. भारताचा जर विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उद्योगांची अवस्था ही अतिशय बिकट होती. कारण उद्योगांना कच्च्या मालाची कमतरता, भांडवलाची कमतरता, विपणन समस्या ह्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने व्यवसाय सुलभतेने करता यावा यासाठी विविध उपाययोजना अवलंबल्या आहेत. उद्योजक ही संकल्पना अशी आहे की उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी व्यवसाय सुरू करते आणि पैसा कमवण्यासाठी नुकसान सहन करण्यास तयार असते. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, मग त्या चहाची टपरी चालवणाऱ्या असू द्या, धुलाई केंद्र चालवणाऱ्या असू द्या किंवा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या असू द्या, तसंच रिलायन्स कंपनीसारख्या मोठ्या इंडस्ट्रीचे संस्थापक असू द्या, त्यांना आपण उद्योजकच म्हणतो. उद्योजकता म्हणजे एखादी व्यक्ती जोखीम घेऊन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जागतिक वातावरण सक्षम करून नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होय. आता आपण उद्योजक ह्या शब्दाची व्याख्या पाहणार आहोत. इथं पहिली व्याख्या आहे हॉवर्ड स्टीव्हन्सन यांची. उद्योजकता म्हणजे नियंत्रित संसाधनांच्या पलीकडे संधी मिळवणे होय. तर दुसरी व्याख्या आपण ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशात घेतली. त्यानुसार उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जे व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालवते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. यानंतर आपण उद्योजकाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. उद्योजकाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बौद्धिक क्षमता. उद्योजक हा सृजनशील विचारवंत असतो. त्याच्याकडे चांगली बुद्धिमत्ता असते. तसेच योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भविष्यातील दूरदृष्टी. बाजाराच्या परिस्थितीबद्दल उद्योजकांना दूरदृष्टी असते. त्यांना व्यवसायातील व व्यवसायाबाहेरील वातावरणाबद्दल ज्ञान असायला पाहिजे व बाजारातील बदलानुसार योग्य निर्णय घेण्यास व वेळेवर कार्यवाही करण्यासाठी त्यांच्याकडे दूरदृष्टी हे एक वैशिष्ट्य असते. त्यानंतर कठोर परिश्रम. उद्योजक कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. ज्यावेळी नवीन उपक्रम सुरू होतो
तेव्हा त्या उद्योगासाठी त्यांना जास्त वेळ द्यावा लागतो. तसेच व्यवसायाची कामे स्वतंत्रपणे हाताळावी लागतात. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम हे घ्यावेच लागतात. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तांत्रिक ज्ञान. उद्योजकाला आपल्या व्यवसायाबद्दल चांगले तांत्रिक ज्ञान असते. उत्पादनाची प्रक्रिया, उत्पादनाचे घटक, तंत्रज्ञान याविषयी अधिक ज्ञान मिळवून उद्योजक स्वतःला अद्ययावत ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. त्यानंतरचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संज्ञापन कौशल्य. ग्राहक, पुरवठादार, धनको, कर्मचारी या विविध प्रकारच्या व्यक्तींबरोबर संवाद साधण्याची उद्योजकाला आवश्यकता असते आणि उद्योजक ह्या सर्व घटकांमध्ये आपल्या संज्ञापन कौशल्याच्या आधारे समन्वय निर्माण करत असतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उच्च आशावाद. उद्योजकानं नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. ज्यावेळी व्यवसायाला अपयश येतं, बाजारातील परिस्थिती बदलते, त्यावेळी आशावाद आणि आत्मविश्वास आणि सकारात्मक वृत्ती यामुळे व्यवसाय यशस्वीरित्या चालण्यास मदत होत असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जोखीम घेणे. यशस्वी व्यावसायिक हा व्यवसायातील सर्व जोखीम स्वीकारत असतो. नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तसंच व्यवसायाच्या नवनवीन संधी शोधण्यासाठी उद्योजकांना जोखीम ही स्वीकारावीच लागते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आत्मविश्वास. उद्योजकाकडे आत्मविश्वास असतो. तसेच ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक इच्छा असते आणि ह्या आत्मविश्वासामुळेच उद्योजक हे व्यवसायामध्ये यशस्वी झाल्याचे आपण पाहत असतो. यानंतर आपण उद्योजकाचे गुण, यशस्वी उद्योजकाचे गुण पाहणार आहोत. तर यशस्वी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये अनेक जे गुण आहेत हे सर्वत्र सारखेच आढळतात. यामध्ये पहिला जो गुण आहे तो म्हणजे शिस्तबद्ध. ज्या व्यक्ती व्यावसायिक कार्य करतात त्यांना सतत ह्या व्यावसायिक कार्यांवर लक्ष केंद्रित करावे लागते आणि आपले जे उद्दिष्ट आहेत ही दूर करण्यामधले जे अडथळे आहेत हे दूर करण्यासाठी त्यांना सतत जागृत राहावे लागते. ह्यासाठी त्यांच्याकडे अनेक युक्त्या असतात. यशस्वी उद्योजकांमध्ये सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे शिस्तबद्धता होय. त्यानंतरचा गुण आहे तो म्हणजे आत्मविश्वास. यशस्वी उद्योजक मला यश मिळेल का, मी यासाठी पात्र आहे का, यासारख्या प्रश्नांचा विचार करत नाहीत. आपल्या ज्ञानाच्या आधारे उद्योग यशस्वी करण्याचा त्यांचा विश्वास असतो. ते आपल्या कृतीतून हा आत्मविश्वास दाखवून देत असतात. त्यानंतरचा गुण म्हणजे मोकळ्या मनाचे. प्रत्येक कार्य आणि परिस्थिती ही एक व्यावसायिक संधी आहे असे उद्योजक समजतात. कुशल मनुष्यबळ, नवीन व्यवसाय व नवीन कल्पना निर्माण करणे तसंच सभोवतालच्या सर्व गोष्टींकडे व ध्येयाकडे लक्ष देण्याची उद्योजकांमध्ये क्षमता असते. त्यासाठी नवीन कार्यप्रवाह, कुशल मनुष्यबळ, कार्यक्षमता ही मोकळ्या मनामुळे त्यांच्यामध्ये येत असते. त्यानंतरचा गुण आहे तो म्हणजे स्वयंचालक. जर काही करायचे असेल तर ते उद्योजकांना स्वतःलाच करावे लागते. अगदी प्रकल्पाचं यश आहे हे यशाचं मापदंडसुद्धा ते स्वतःच तयार करतात. ह्या प्रकल्पाच्या यशाबद्दल ते आत्मविश्वासानं स्वयंचालक असल्यानं सतत सक्रिय असतात. ते एखाद्यानं त्यांना परवानगी देण्याची प्रतीक्षा करत नाहीत, तर स्वतः सर्व कामं करण्यावर त्यांचा भर असतो. त्यानंतरचा गुण आहे ते म्हणजे स्पर्धात्मक, की उद्योजकाला माहीत असतं की इतर व्यवसायापेक्षा ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. अनेक कंपन्या ते स्थापन करतात आणि त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी उद्योजक काय करतात की स्वतःच्या नोंदी स्वतःच ठेवत असतात. त्यानंतरचा पुढचा गुण आहे ते म्हणजे सर्जनशीलता. परस्परांशी कसलाही संबंध नसलेल्या घटना व परिस्थिती यांच्यामध्ये संबंध निर्माण करणे
हा सर्जनशीलतेचा एक पैलू आहे. उद्योजक नेहमीच इतर वस्तूंच्या एकत्रीकरणातून उपाययोजना तयार करतात व नवनवीन उत्पादने ते बाजारपेठेत नवीन रूपात आणत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे सर्जनशीलता हा एक महत्त्वाचा गुण असतो. त्यानंतरचा गुण आहे तो म्हणजे निश्चय. उद्योजक हे अपयशामुळे खचून जात नाहीत. ते अपयशाकडे यशाची संधी म्हणून पाहतात आणि सर्व प्रयत्न करून यशस्वी होण्याचा त्यांचा दृढ निश्चय असतो. म्हणून ते यशस्वी होईपर्यंत सातत्यानं प्रयत्न करत राहतात. त्यानंतरचं पुढचा गुण आहे तो म्हणजे संज्ञापन कौशल्य. उत्पादनाची विक्री आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकाकडे संज्ञापन कौशल्य असते किंवा आवश्यक असते. ह्या संज्ञापन कौशल्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणं तसंच ग्राहकांशी संवाद साधणं हे उद्योजकांना शक्य होत असतं. त्यानंतरचा गुण आहे तो म्हणजे कामाची योग्य नीती, की कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये सर्वात लवकर येणारी आणि सर्वात शेवटी जाणारी व्यक्ती म्हणजे यशस्वी उद्योजक असतो. आपल्या उद्दिष्टांची ध्येयाची पूर्तता होण्यासाठी ते सतत कामात असतात. सुट्टीच्या दिवशी देखील ते काम करतात. तसंच जरी ते कामाच्या ठिकाणी नसले तरी त्यांचं कामावर सतत लक्ष असतं. त्यानंतरचा शेवटचा गुण आहे तो म्हणजे आवड. कामाची आवड हे उद्योजकाचा सर्वात महत्त्वाचा गुण आणि वैशिष्ट्य आहे. प्रत्येक उद्योजकाचं आपल्या कामावर मनापासून प्रेम असतं आणि व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ते अनेक तास काम करत असतात आणि त्यांचा जो हा कामातून मिळणारा आनंद आहे हा पैशापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो. त्यासाठी यशस्वी उद्योजक नेहमीच वाचन आणि संशोधन यावर लक्ष केंद्रित करत असतात. यानंतर आपण उद्योजकाची कार्ये पाहणार आहोत. उद्योजकाचं सर्वात प्रथम कार्य आहे ते म्हणजे नाविन्य. उद्योजक हे मूलतः नाविन्यपूर्ण असतात. ते उत्पादनाची नवनवीन साधने शोधतात. तसेच नवनवीन उत्पादने बाजारपेठेमध्ये सादर करत असतात. ग्राहकांना नवीन उत्पादने आणि सद्यस्थितीतील उत्पादनामधील नाविन्य हे नेहमीच समाधान देते. त्यामुळे नाविन्यपूर्ण कार्यामुळे व्यवसायातील अनेक समस्या सोडवण्यासाठी नाविन्य व नवनिर्मिती आवश्यक असते. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे ते म्हणजे उद्दिष्टांचे निर्धारण. उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्टे निर्धारित करणे आवश्यक असते. आपल्या संघटनेची प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टे यामध्ये फरक असू शकतो. बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक ही आपली उद्दिष्टे आहे हे बदलत असतो. त्यानंतर बाजाराचा विकास हे उद्योजकाचं सतत महत्त्वाचं कार्य आहे. उद्योजकाला आपले उत्पादन आणि सेवांचं विपणन करण्यासाठी मार्केटिंग करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. त्यासाठी त्यांना ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण व संशोधन आवश्यक असते. जेव्हा बाजारपेठा ह्या सतत विकसित केल्या जातात तेव्हा ग्राहकांच्या मागण्या देखील वाढत असतात. यानंतरचं पुढचं कार्य आहे ते म्हणजे नवीन तंत्रज्ञान. जगामध्ये दररोज नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो. नवीन तंत्रज्ञानाच्या मुळे व्यवसायातील अनेक कार्ये ही सुलभ होत असतात. नवीन यंत्रणा, नवीन तंत्रज्ञान, उत्पादनाच्या नवनवीन पद्धती या व्यवसायामध्ये सतत आणण्याचं कार्य उद्योजक करत असतो. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे ते म्हणजे चांगले संबंध. संस्थेमध्ये कामाचं वातावरण जे आहे हे निरोगी राखणं आवश्यक असतं. ह्यामध्ये वरिष्ठ ते कनिष्ठ ह्या साखळीतील संबंधांवर हे चांगले संबंध अवलंबून असतात. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय असेल तर ती व्यवसाय संघटनेची यशाची गुरुकिल्ली असते. त्यानंतरचं पुढचं कार्य आहे निधीची उपलब्धता. उद्योजकाला वेगवेगळी आर्थिक संसाधने शोधण्याची आवश्यकता असते. कारण व्यवसायासाठी भांडवल आवश्यक असते आणि असे भांडवल वेगवेगळ्या मार्गाने
व प्रामाणिक मार्गाने व्यवसायाला उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य उद्योजक करत असतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे निर्णय घेणे. आता उद्योजकाला त्याच्या उद्योगासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात आणि योग्य वेळेतच हे निर्णय घेणं आवश्यक असते. कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी उद्योजकाला त्या निर्णयाचं साधक बाधक विचार करणं आवश्यक असतं. ह्यानंतर आपण पाहणार आहोत उद्योजकतेचा विकास. आता उद्योजकतेचा विकास म्हणजे काय, तर उद्योजकता ही व्यक्ती आणि व्यक्तिसमूहाने हेतुपूर्वक कार्य आहे ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळवण्यास सुरुवात करणे, तो टिकवणे आणि वाढवणे याचा समावेश होतो. उद्योजकतेचा विकास याची आपण वैशिष्ट्ये पाहणार आहोत. उद्योजकता ही नवीन व्यवसाय स्थापन करण्याची प्रक्रिया आहे की जिथे एखादी व्यक्ती बाजारपेठेतील नवीन पर्याय शोधून उत्पादनाचे स्रोत एकत्रित करून व्यवसाय संधी निर्माण करण्याचा निर्णय घेते. ह्यामधील पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नाविन्यपूर्ण. उद्योजकता ही नाविन्यपूर्ण अशी बाब आहे. उत्पादनाच्या विविध घटकांची निर्मिती म्हणजेच नाविन्यता. ह्यामध्ये नवीन उत्पादने, नवीन तंत्रज्ञान, कच्च्या मालाचे नवीन स्रोत, विशिष्ट उत्पादनासाठी नवीन बाजारपेठ निर्माण करणे ह्याचा समावेश होत असतो. ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या सतत बदलत असतात आणि ग्राहकांना समाधान प्राप्त करून देणे त्यासाठी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी उद्योजकांना संशोधन आणि विकासाचे कार्य करावे लागते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे आर्थिक कृती. उद्योजक आहे या ग्राहकाच्या गरजेनुसार नवीन उत्पादन करतो. त्यामुळे मानवी गरजा भागवणे आणि चांगले जीवनमान ग्राहकांना देणे शक्य होते आणि हीच उद्योजकाची भावना असते. आपले ज्ञान व कौशल्यावर आधारित ही एक शास्त्रशुद्ध योजना आहे. म्हणूनच उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे संघटनेची बांधणी. उद्योजकतेमध्ये उत्पादनाच्या विविध घटकांचं संघटन केलं जातं. स्थळ उपयोगिता, काळ उपयोगिता, रूप उपयोगिता या बाबींचा विचार करून नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली एकत्रित करण्यात येतात. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्जनशील कार्य. नाविन्यास सर्जनशीलतेचा पाठिंबा हा असलाच पाहिजे. सर्जनशीलतेचा वापर करून नवीन उत्पादनाची निर्मिती करून ती उत्पादनं ग्राहकांपुढे, समाजापुढं सादर करणं हे उद्योजकांसाठी एक आव्हानच असतं. आणि म्हणूनच सर्जनशील जे उद्योजक आहेत हे नेहमी काय करत असतात की सतत प्रयत्न करत असतात आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून उद्योग करत असतात. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. ज्या व्यक्तीला यशस्वी व्हायचं असतं त्यांना नफ्यापेक्षा काहीतरी नवीन करण्याची आवड असते. नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत. त्यामुळे उद्योजकाकडे नेतृत्वाची आणि व्यवस्थापकीय क्षमतांची आवश्यकता असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. कोणत्याही उद्योगाचं यश आहे हे त्याच्या संघटनेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यावसायिक व्यवस्थापन आणि कुशल व्यवस्थापक यामुळे उद्योजकाची सर्व कार्ये यशस्वी होत असतात. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे जोखीम पत्करणे. अनिश्चिततेलाच जोखीम असे संबोधले जाते आणि ह्या अनिश्चिततेचा कुठेही विमा काढला जात नाही आणि तो मोजताही येत नाही. उद्योजक हा असा मध्यस्थ आहे जो उत्पादनाचे घटक ठरलेल्या किमतीला विकत घेतो आणि ज्या सेवा न ठरलेल्या किमतीला विकता येतील असे देखील जोखीम उद्योजक स्वीकारत असतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रिक्त भरण. उद्योजकतेचा सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रिक्त भरण.
रिक्तभरम म्हणजेच उणिवा आहेत, ह्या उणिवा कमी करणे. उत्पादनाच्या कार्याच्या ज्ञानामध्ये ज्या उणिवा आहेत त्या दूर करण्याचं कार्य उद्योजक करत असतो. यानंतर आपण उद्योजकता विकासाची प्रक्रिया पाहणार आहोत. त्यासाठी पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्रशिक्षण. पारंपरिक विचारानुसार उद्योजक हा जन्मावा लागतो, तो तयार करता येत नाही. पण आधुनिक निरीक्षणानुसार उद्योजक हे जन्माला यावे लागत नाहीत, तर काही शिक्षणाने व प्रशिक्षणाने तयार केले जातात. त्यामुळे आज भविष्यातील चांगले उद्योजक तयार करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षण ही सूचनांची अशी पद्धत आहे की ज्यामध्ये पद्धतशीर, सुसंगत, खात्रीशीर आणि त्याचा प्रभाव मोजण्याचे निरीक्षण करणारी आहे व ती व्यवस्थापकाच्या विकासाचे अंतर्गत घटक आहेत. प्रशिक्षणामुळे उद्योजकाची दूरदृष्टी उंचावते. प्रशिक्षणामुळे उद्योगातील विविध अनुभव आहेत ह्यांची अदलाबदल करण्याची संधी मिळते आणि उद्योजकांना लागणारी कौशल्ये ही प्रशिक्षणामुळे शिकवली जातात. यामध्ये विपणन आहे, उत्पादनाच्या विविध पद्धती आहेत, ग्राहक शिक्षण आहे. यामुळे उद्योजकाचा विकास हा होत असतो. उद्योजकता प्रशिक्षणामध्ये चर्चासत्र, बैठक, सभा, सामूहिक सूचना, वैयक्तिक सूचना, प्रात्यक्षिक पद्धती, व्याख्यान पद्धती यासारख्या प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे उद्योजकतेच्या विकासाची प्रक्रिया. दुसरा घटक उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम. आता उद्योजकतेचा विकासाचा कार्यक्रम हा एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम आहे की जो व्यक्तींना उद्योगाची प्रेरणा, कौशल्यप्राप्ती आणि क्षमता वाढवण्यास मदत करतो आणि आपली उद्योजकाची भूमिका प्रभावशाली पार पाडण्यास मदत करतो. उद्योजकता विकासाचा कार्यक्रम हा 1970 साली गुजरात इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने सुरू केला. तसेच आंध्र प्रदेशामधील काकीनाडा जिल्ह्यामध्ये मॅक्लेलॅंड्स यांनी घेतलेल्या प्रयोगावर उद्योजकता विकास कार्यक्रम आधारलेला आहे. यामध्ये उद्योजकांना शिक्षण, प्रशिक्षण व प्रेरणा दिली जाते. या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजेच देशात उद्योजकतेच्या वाढीस उत्तेजन देणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, मागासलेल्या प्रदेशांचा व समाजातील दुर्लक्षित समूहांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, लहान व मध्यम स्वरूपाच्या उद्योगाचा पाया भक्कम करणे ही ह्या कार्यक्रमाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. यानंतर आपण उद्योजकता विकासातील नवीन प्रवाह आहेत हे पाहणार आहोत. ह्या नवीन प्रवाहातील पहिला घटक येतो तो म्हणजे स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही व ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी iMade या उपक्रमाची सुरुवात केली. प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे जिचे उद्दिष्ट दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज, सूक्ष्म वित्तपुरवठा करणे हे आहे. स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. पहिलं म्हणजेच स्टार्टअप इंडियाची उद्दिष्टे पहिलं आहे ते म्हणजेच 10,000 कोटी स्टार्टअप निधी, पेटेंट शुल्कात कपात, सुधारित दिवाळखोर
कायदा अंतर्गत 90 दिवस देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमात सहभागी करून घेणे, पहिल्या 3 वर्षाच्या करातून मुक्तता, पहिल्या 3 वर्षाच्या तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य, संपूर्ण जगात स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहन देणे, स्टार्टअप इंडिया ह्या कार्यक्रमाची ही उद्दिष्टे आपण पाहिली. यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे स्टँडअप इंडिया. स्टँडअप इंडिया या अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला उद्योजकांना वित्त पुरवठा करणारी ही योजना आहे. स्टँडअप इंडिया योजनेची उद्दिष्टे ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेतून कमीत कमी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आणि एका महिला कर्जदाराला 10 लाखापासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत भागधारक आणि नियंत्रित भाग भांडवलातील किमान 51% हिस्सा अनुसूचित जाती जमातीसाठी किंवा महिला उद्योजकांकडे असावा. या योजनेनुसार अनुसूचित जाती जमाती व महिला उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये कर्जाचे स्वरूप 10 लाख ते 100 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्जाचा जो हेतू आहे हा अनुसूचित जाती जमातीतील महिला उद्योजकांकडून उत्पादन, व्यापार व सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग स्थापन करणे हा आहे. कर्जाची जी मर्यादा आहे, या प्रकल्पाच्या खर्चासाठी 75% संमिश्र कर्ज, ज्यामध्ये मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाचा समावेश होतो, परंतु इतर कोणत्याही योजनेतील अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल तर या कर्जाची अट लागू पडत नाही. व्याजाचा दर हा सर्वात कमी असतो. सुरक्षितता, प्राथमिक सुरक्षेव्यतिरिक्त कर्ज कॉलेटरल सुरक्षा किंवा बँकेने ठरवल्याप्रमाणे क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम योजना यानुसार हे कर्ज सुरक्षित केले जाऊ शकते. परतफेड, या कर्जाची परतफेड 7 वर्षाच्या आत व त्यापुढील 18 महिन्यांपर्यंत करण्याची सुविधा असते. त्यानंतर खेळते भांडवल हे 10 लाखापर्यंत असते व ते अधिविकर्षाद्वारे मंजूर केले जाऊ शकते. किरकोळ किंमत, पात्र योजनेच्या अंतर्गत 25% किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य योजनेच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे कृषी पर्यटन किंवा ग्रामीण पर्यटन. आजच्या काळामध्ये लोकांना ते जे खात असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन कसे केले जाते, ते कुठल्या भागातून आले आहे याची कल्पना नसते. कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देते. कृषी व्यवसायात फळे तोडणे, मधुमक्षिका पालन, गायीचे दूध काढणे व इतर शैक्षणिक कामांचा समावेश होतो. कृषी पर्यटन हा सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गांवर केंद्रित आहे. शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मौज-मजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन म्हणजे असा व्यावसायिक उद्योग जसे की कार्यरत शेती, कुरणशेती किंवा कृषी यातून पर्यटकांचे मनोरंजन होते आणि ते त्या शेतीच्या मालकासाठी पूरक उत्पन्न ठरते. महाराष्ट्रातील जे कृषी पर्यटन आहे, हे कृषी पर्यटन हे सर्व देशामध्ये अग्रणीय असे आहे. ह्या
महाराष्ट्र कृषी प्रदर्शनामध्ये शेतीवर आधारित कोणतेही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन असे म्हणतात. या कृषी पर्यटनाला नेक्स असेही म्हणतात. कृषी पर्यटन भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन या जगाच्या बऱ्याच भागात वाढलेला उद्योग आहे. उत्पादनाची वाढ आणि विक्री करण्याव्यतिरिक्त शेती व्यवसाय नियोजन, जमिनीचा विकास, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, नोंदी ठेवणे, नियमांचे पालन करणे, पिकांचा विमा काढणे आणि पावसाळ्याच्या दिवसाची तयारी करणे या बाबींचा समावेश हा कृषी पर्यटनामध्ये होतो. कृषी पर्यटनाअंतर्गत काही उपक्रम केले जातात. उदाहरणार्थ मैदानी खेळ, शैक्षणिक अनुभव म्हणजेच भाताची लागवड कशी करायची, चुलीवरचा स्वयंपाक कसा करायचा याचे अनुभव ह्यात कृषी पर्यटनात पर्यटकांना मिळतात. तसंच हुरडा पार्टीसारखे करमणुकीचे कार्यक्रम होतात. तसंच आदरातिथ्याच्या सेवा म्हणजे शेतामध्ये कसं राहायचं, प्रवास मार्गदर्शक याचा समावेश होतो. तसंच शेतामध्ये जो माल निर्माण झालेला असतो ह्या शेतमालाची थेट शेतावर विक्री केली जाते. म्हणजे शेतामध्ये या भाजी हाताने तोडा, फळे फुले तोडा हा कार्यक्रम ह्या कृषी पर्यटनाअंतर्गत केला जातो. जे ग्राहक समाधानी असतात ते आपला अनुभव आपल्या मित्रांना सांगतात आणि त्यामुळं काय होतं की ह्या कृषी पर्यटनाकडं पर्यटकांचा जो ओढा आहे हा सतत वाढत असतो. आपला वेळ आणि सर्जनशीलता देऊन शेतकरी हा करमणूक उद्योग वाढवू शकतो. यामध्ये स्पर्धा, प्रौढ आणि मुलांचे वर्ग, खेळ यासारखे मजेदार मनोरंजक कार्याचा समावेश होतो. मुलांसाठी झोकाळे, भोपळा रंगवणे, बुजगावणे बनवणे यासारखे कार्यक्रम ह्या कृषी पर्यटनामध्ये असतात. प्रौढ लोक आहेत हे ऐतिहासिक प्रदर्शन तसंच चित्रकला स्पर्धा, औषधी वनस्पतींवरील वर्गाचा आनंद घेऊ शकतात. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये नक्कीच भर पडते. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे अंतर्गत उद्योजक. आता अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील कल्पना ह्या तो ज्या संघटनेमध्ये काम करतोय त्या संघटनेमध्येच अंमलात आणण्याचा अधिकार असतो. त्यासाठी त्याला संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा असतो. आपल्या उत्पादनासंबंधी ज्या नवीन कल्पना आहेत किंवा उत्पादनाच्या पद्धतीसंबंधी ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना आपल्या कंपनीमध्ये प्रत्यक्षात आणून त्या राबवण्याची स्वातंत्र्य ह्या उद्योजकाला असतो. हा अंतर्गत उद्योजक हा कंपनीचाच एक कर्मचारी असल्यामुळं त्याला त्याचा पगार हा मिळत राहतो. हा अंतर्गत उद्योजक आहे ह्याला आर्थिक जोखीम ही पत्करावी लागत नाही, कारण त्याला स्वतःच्या खिशातून भांडवल गुंतवावे लागत नाही. तर तो ज्या संघटनेमध्ये काम करतोय त्या संघटनेमध्येच त्याला उत्पादनाच्या नवीन कल्पना असतील किंवा उत्पादनासंबंधी नवीन घटक आहेत हे वापरण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असतं, की ज्यामुळे ह्या संघटनेला त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या अनुभवाचा संघटनेच्या विकासामध्ये संघटनेसाठी चांगल्या पद्धतीनं उपयोग हा होऊ शकतो. आपल्या देशातील कायनेटिक इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस टेक्नॉलॉजी ह्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ह्या अंतर्गत उद्योजकतेला चालना देत असतात. अंतर्गत उद्योजकाची अशी व्याख्या केली जाते की अंतर्गत उद्योजक हे स्वप्नाळू असतात जे संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी लिलाया स्वीकारतात. ही व्याख्या आहे गिफोर्ड इल यांची. यानंतरची व्याख्या आहे ती म्हणजे सर्जनशील उद्योजक म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्गत भाग आहेत. ही व्याख्या आहे पीटर्स यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, हा उद्योजकतेचा विकास हा घटक तुम्ही शांतपणे पाहिलात, अभ्यासलात ह्याबद्दल थँक्यू.